एक महत्त्वाची बातमी, बदलापूर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यांना सध्या नद्यांचं स्वरूप आलंय। मुसळधार पावसामुळे बदलापूर अंबरनाथ मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यात आणि पावसाचा जोर अजून वाढण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवलाय। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या जोडलेले आहेत। सुनील, आपण पाहतोय मुसळधार पावसामुळे कशा प्रकारे रस्त्यांवर पाणी साचले, नेमकी परिस्थिती काय सांगाल? कट झाला का? बदलापूर परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। बदलापूर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे रस्त्यांवर आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। याचा सर्वात जास्त त्रास या वाहन चालकांना होतोय। या पाण्यातून वाट काढताना नाहक मनस्ताप या वाहन चालकांना सहन करावा लागतोय। बदलापुरातली ही दृश्य, बदलापूर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले। सुनील, काय सध्याची परिस्थिती? अगदी बरोबर आहे। मी सध्या उभा आहे बदलापूर अंबरनाथ महामार्गावरती आणि आपण पाहू शकता या ठिकाणची परिस्थिती आहे। गेले काल संध्याकाळपासून बदलापूरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आज सकाळी ढगाळ वातावरण होतं, मात्र 2 वाजेच्या नंतर पावसाचा जोर जो आहे तो या ठिकाणी वाढलेला दिसून येत आहे। एकंदरीत सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। तर दुसरीकडे अंबरनाथ बदलापूर हा महामार्ग आहे आणि हा मार्ग जो आहे पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। वाहन चालकाला तारेवरची कसरत करत या पाण्यातून मार्ग काढत वाहने चालवावी लागत आहेत। तर अनेक सखल ठिकाणी देखील अशा प्रकारे पाणी साचण्याची शक्यता आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर शाळा सुटण्याची वेळ आहे, सायंकाळची वेळ आहे आणि कामावरनं येणारे चाकरमाने देखील स्टेशन परिसरातनं मोठ्या प्रमाणात येतात। मात्र रस्त्यावरती या ठिकाणी पूर्ण पाणी भरल्याने जे छोटे बाईक चालक आहेत ते या ठिकाणी काही गाड्या बंद पडत आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे वाहतूक कोंडी झालेली दिसून येत आहेत। आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी एकाच मार्गावरनं दोन्ही साईडच्या गाड्या ज्या आहेत त्या सुरू आहेत। या पावसाचा फटका वाहतुकीस देखील बसलेला पाहायला मिळतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।